तर यावर्षी आम्ही आमच्या गौराईंसाठी या 2 साड्या खरेदी केलेल्या आहेत. कशा वाटल्या त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता गणपती बाप्पा यायचा दिवस उजेडला तरीसुद्धा आमचं डेकोरेशन काहीच नव्हतं. अगदी डेकोरेशनचं साहित्य आणण्यापासून सगळं राहिलं होतं. मग दुपारी डेकोरेशनचं साहित्य आणलं, तिथून पुढे डेकोरेशन करायला सुरुवात केली. आधीच खूप लेट झाला होता, त्यामुळे भरभर हात चालवला आणि अगदी 2-2.5 तासामध्ये आम्हाला डेकोरेशन कंप्लीट करायचं होतं. आधी पेटपूजा करून घेतली आणि आद्याच्या मदतीनं आम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे. एकदम सिंपल, क्यूट, सोबर असं आमचं डेकोरेशन झालेलं आहे. आम्हाला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा. तरी पण हे 80-90% झालेलं आहे. अजून 10% डेकोरेशन गौरीपर्यंत होऊन जाईल आणि गौरीच्या हळदी-कुंकाच्या दिवशीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी कशी-कशी गौराईंची थीम करते, कशी आरास करते ते. त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन झालं, ब्राह्मण काका आले, प्राणप्रतिष्ठा झाली आणि छान असे आमचे गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये विराजमान झाले. तर आमचं डेकोरेशन, आमचे गणपती बाप्पा आणि आमचे व्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करा. फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा.